आहे अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी ईडी आता ऍक्शन मोडवर आली आहे। नाशिकमध्ये ईडीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली असून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी देवकर यांनी ईडीची विनंती मान्य केली आहे। त्यामुळे खरातचा आज सकाळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून ताबा घेणार असून आज मुंबईमध्ये ईडीकडून अशोक खरातला पीएमएलए न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी एकंदरीतच ईडी ऍक्शन मोडवर आली आहे। नाशिकमध्ये ईडीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आज सकाळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून ईडी अशोक खरात याचा ताबा घेणार आहे। त्यापुढे आज मुंबईमध्ये ईडीकडून अशोक खरातला पीएमएलए न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। त्यामुळे आता नाशिक पाठोपाठ मुंबईमध्ये सुद्धा या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळतील। अधिकची माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, साधारण किती वाजता आज ईडीकडून अशोक खरातचा ताबा घेतला जाऊ शकतो आणि एकंदरीतच नाशिकमधल्या काय घडामोडी? ऋतुजा, काल सायंकाळीच ईडीच्या न्यायालयीन सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या नाशिकमध्ये पूर्ण झालेल्या आहेत। देवकर यांच्या न्यायमूर्ती देवकर यांच्याकडून ईडीने परवानगी देखील घेतलेली आहे। जे बोललं जात होतं त्यानुसार काल सायंकाळीच करता ईडी ताबा घेणार होतं, मात्र उशिरा झाला होता। सायंकाळनंतर कारागृहातून ताबा घेण्यात येत नाही आणि त्यामुळे आज सकाळी जे आहे ते ईडी अशोक खरातचा ताबा घेणार आहेत। माझ्या मागे जर बघितलं तर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये काल अशोक खरातला आणण्यात आलेला आहे। सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये जो काही फसवणुकीचा गुन्हा दाखल होता त्याबाबत काल सुनावणी देखील झाली आणि कारागृहामध्ये अशोक खरातची रवानगी करण्यात आली। त्याला एमसीआर देण्यात आला होता आणि त्यानंतर कारागृहात रवानगी होताच ईडीच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। ईडीकडून खरं तर त्याचा आज ताबा घेतला जाईल आणि त्यानंतर मुंबईमध्ये आज पीएमपीएलए न्यायालयामध्ये त्याला हजर देखील केला जाणार आहे। दरम्यान एकंदरीतच आपण बघितलं तर अशोक खरातचे संपूर्ण प्रकरण उघडकीस येऊन आता जवळपास 32 दिवस हे उलटलेले आहेत, 62 दिवस हे उलटलेले आहेत, 2 महिने उलटून गेलेले आहेत आणि या संपूर्ण काळामध्ये अशोक खरातचं राजकीय कनेक्शन असेल, प्रशासकीय कनेक्शन हे चर्चेत होतं। त्याचे आर्थिक व्यवहार जर आपण बघितले तर कोट्यवधींच्या जमिनी असेल, आलिशान बंगले असतील, बँकमधले अकाउंट असतील, बेनामी संपत्ती असेल, पतसंस्थेमध्ये उघडलेले बोकस अकाउंट असतील, हे सर्व काही चर्चेत आलेलं होतं आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती ईडीची देखील यामध्ये एंट्री झाली होती। काही दिवसांपूर्वीच ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा देखील गुन्हा जो आहे तो अशोक खरात विरोधात दाखल केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच अशोक खरातच्या ह्या ज्या काही आर्थिक नाड्या आहेत, जे काही आर्थिक कनेक्शन आहेत हे समोर येणं गरजेचं आहे आणि आज ईडी जेव्हा ताबा घेईल त्यानंतर हे सर्व काही आता समोर येणार आहेत। त्यामुळे अनेक राजकीय नेते असतील, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा अनेकांचे आता धाबे हे दणाणलेले आहेत। ईडी आता आज थोड्याच वेळात त्याचा ताबा घेईल असं देखील बोललं जात आहे। त्या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणात आपण जर बघितलं तर अशोक खरात विरोधात आतापर्यंत 17 गुन्ह्यांची नोंदी झाली आहे। यातील 9 गुन्ह्यांचा तपास हा नाशिक एसआयटी करतायत, 3 तपास जे आहेत ते नाशिक शहर पोलीस करतायत, 2 तपास जो आहे तो सिन्नर पोलीस करतायत आणि शिर्डीमध्ये अहिल्यानगरला देखील त्याच्या विरोधात 2 गुन्हे हे दाखल आहेत। त्यामुळे एकंदरीत 17 गुन्ह्यांचा तपास सुरू आहे। गेल्या 2 महिन्यांपासून अशोक खरात हा न्यायालयाच्या पायऱ्या ज्या आहेत ते चढतोय आणि आज ईडी जो आहे तो अशोक खरातचा ताबा घेईल। निश्चित, आणि मुंबईमध्ये सुद्धा महत्त्वाच्या घडामोडी घडतील। पीएमएलए न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।